मुंबई गोवा महामार्गावरील खारपाडा भागात टोल नाका सुरू होता स्थानिक नागरिक आणि विरोधी पक्षांनी तीव्र विरोध दर्शवला। रस्त्याचं काम पूर्ण होईपर्यंत कोणतीही टोल वसुली होऊ देणार नाही अशी भूमिका विरोधकांनी घेतली आहे। मात्र या विरोधाला न जुमानता आणि पोलिसांच्या बंदोबस्तात टोल राजरोसपणे वसुली सुरू ठेवण्यात आली आहे। त्यामुळे आता कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना आणि मालवाहतूकदारांना आर्थिक फटका बसणार आहे। बघा, तुम्ही पाहू शकाल मोदीजींचं वाक्य आहे की आपला देश हे आजच्या कंडिशनमध्ये जगात मोठा देश आहे। तुम्ही पाहू शकाल की या टोलची हालत बघा, अक्षरशः माणूस उघड्यावर बसलाय। म्हणजे एवढी तरी काय घाई लागली होती या टोल चालू करायची की जे अशा पद्धतीने तुम्ही बघाल, पाहू शकाल की तुम्ही टोल पूर्णपणे फुटलेला टोल हा चालू करण्यात आलाय। आता तुम्ही बघाल की ह्याचा जो स्ट्रेच आहे कर्नाळा स्पोर्ट्सपासून ते कासूपर्यंत अद्यापही इनकम्प्लीट आहे। कुठल्याच ठिकाणी पूर्णपणे काम झालेलं नाही आहे। मी तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवू शकतो, इथं वॉशरूम्स आहेत, अद्यापही वॉशरूमची टाकी बांधली गेलेली नाही आहे, पलीकडच्या वॉशरूमला प्लास्टर झालेलं नाही आहे। मग ह्या सगळ्या इनकम्प्लीट गोष्टी असून ह्या टोल नाका चालू करायची एवढी काय घाई लागली होती? इथे काहीच सुविधा उपलब्ध केलेली नाही। जोपर्यंत ज्या सुविधा हे उपलब्ध करून देत नाही तोपर्यंत टोल चालू होत नाही। आणि दुसरी गोष्ट मेन, जो सर्व्हिस रोड आहे खारपाडा नाक्यावरचा, तिथे अनधिकृत बांधकाम केलेलं आहे। ते गाले जेव्हा ते उठले पाहिजे आणि तिथे तो रस्ता मोकळा झाला पाहिजे। प्रवासी म्हणून माझी अशी मागणी आहे, कारण का माहिती आहे, आतापर्यंत जेवढे खारपाड्यापासून पेणपर्यंत जेवढे रस्ते आहेत तिथे जागोजाग खड्डे आहेत। खड्डे असल्या कारणास्तव तिथे काय माहिती आहे काय, जनतेची म्हणजे हालत जे गाड्यांची हालत वेगळीच होतो। विषय असा आहे, त्याच्यामुळे काय माहिती, जवळशी रस्ता होत नाही ना तवशी तुम्ही रस्ते टोल का फाडू नका, कोणाच्या कुठल्याही गाडीचं टोल फाडू नका।